हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर रोजचीच आपल्या नवीन दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि तेल संपलेलं होतं ते काढून घेत आहे. ह्या डब्याला ना खालून नळ पण आहे छोटासा मस्त, त्याच्यातून आपण तेल बरणीमध्ये भरून वगैरे घेऊ शकतो. पण डब्बा खाली झालेला असल्यामुळे वरून पटकन भरता येतं म्हणून अशा पद्धतीने भरून घेतलेले आहे. आणि थोडाफार रिकामा वेळ असला की मग बॉटल भरून ठेवली म्हणजे टेन्शन नाही. नाही तर मग स्वयंपाकाच्या वेळेला बऱ्याच वेळेला सकाळी टिफिन करायच्या टायमिंगला खूप घाई गडबड होते आणि त्यावेळेस बॉटलमधलं तेल संपलेलं असतं आणि त्यावेळेस आपण भरायला वगैरे जातो, खूप जास्त घाई होते. त्यामुळे थोडा वेळ असला की बॉटल तेलाच्याही भरून ठेवलेल्या बऱ्या. आता चला, उन्हाळ्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कशी घ्यायची तेही बघणार आहोत. जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज आहे तशीच झाडांना सुद्धा खूप जास्त गरज आहे. इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यामध्ये झाडांना खूप जास्त पाणी लागतं, त्यामुळे जरा जास्त पाणी घालते झाडांना. कारण वरचेवर जर थोडं थोडं पाणी घालत गेलो तर खाली मुळापर्यंत व्यवस्थित असं पाणी जात नाही. त्यामुळे जरा जास्त असं पाणी घातलं ना तर मग खालपर्यंत व्यवस्थित झाडांना पाणी जे आहे ना ते पोचत असतं. अजून तर मार्च महिनाच आहे तरीसुद्धा इतकं ऊन पडत आहे आणि इतकं गरम होतं, तर रोजच्या रोज झाडांना पाणी घातलंच गेलं पाहिजे. दिवसातून एकदा तरी सकाळच्या वेळेस आपण अशा पद्धतीने पाणी व्यवस्थित फुल घालून दिलं की मग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झाडांना टेन्शन नाही. आपण जशी काही गोष्टींची स्वतःची काळजी घेतो उन्हाळ्यामध्ये, तशीच झाडांची सुद्धा काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. चला, आता रोज नाश्त्याला काय बनवावं इतका जास्त मोठा प्रश्न असतो ना, कारण पोहे, उपमा, थालीपीठ वगैरे, इडली, डोसे काय काय म्हणजे रोजचंच असतं. रोज काय बनवावं? तर मग आज म्हटलं चला, आज चपात्या शिल्लक होत्या माझ्याकडे कालच्या थोड्या, तर त्याचा ना आता वाया जाण्यापेक्षा आपण काहीतरी चुरमा वगैरे असं करूया. आम्ही यांना कालाच म्हणतो आमच्या इकडे. तर ते मी अशा पद्धतीने हाताने आधी व्यवस्थित असे त्याचे तुकडे करून घेतलेले होते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. कधी कधी चपात्या शिल्लक राहतात, कारण मुलांचं कसं जेवणाचंही नक्की नसतं. काही वेळेला आवडीचं असतं तर खातात, काही वेळेला नसतं, किंवा आपलंही कधी आता उन्हाळा असल्यामुळे पाणी भरपूर जातं आणि जेवण कमी जातं असा प्रकार होतो, त्यामुळे चपात्या शिल्लक राहतात. तर त्यावेळी मग त्या आता कुठे टाकणार, त्यापेक्षा अशा पद्धतीने आपण शिळ्या चपात्या वाया न जाता मग मी एखाद्या वेळेस जर असल्या शिल्लक तर नाश्त्याला अशा पद्धतीचा मस्त छान असा चुरमा करून घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक, आणि मग जिरे, मोहरी, मस्त शेंगदाणे घातलेले आहेत, कढीपत्ता, कांदा बारीक कट करून घेतलेला आणि तेलामध्ये चांगलं व्यवस्थित परतवून घेतलं. बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली, हळद घातलेली आहे आणि जो चुरमा करून घेतलेला होता मिक्सरमध्ये बारीक तो घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मस्त छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं याच्यावरून ना पाण्याच्या छिळका घातला की मस्त असा मऊ चुरमा होतो. कारण चपाती कशी रात्रीची किंवा सकाळची अशी आपली शिळी चपाती असल्यामुळे लवकर चुरमा कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं पाण्याचा शिंपडा जर टाकला त्याच्यावरती तर मस्त छान मऊसूत असा चुरमा आपला होतो, अगदी पोह्यांसारखा. वरून बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घालायची आणि असा गरमागरम नाश्ता आपला इथे होऊन जातो. वाया जाण्यापेक्षा काहीतरी करून खाल्लेलं बरं असतं. त्यामुळे आपला रोजचाच नाश्त्याचा जो काही प्रश्न असतो पडलेला तो सुद्धा सुटतो आणि नाश्ताही छान होऊन जातो. शिवाय चपात्या पण आपल्या वाया जात नाही. आणि असा चुरमा चपात्यांचा केला तर मुलांना सुद्धा आवडतो, आवडीने खातात मुलंही. माझ्या घरात तरी आवडतो सगळ्यांना. आणि त्यानंतर मग पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपलं माठ. आपलं उन्हाळ्यामध्ये माठातलंच पाणी आपण पित असतो, तर ते स्वच्छ करायला ज्यावेळेस आपण घेतो ना त्याच्यातलं पाणी वाया न घालवता अशा पद्धतीने आपल्या झाडांना जर आपण टाकलं, कारण खूप थंडगार असं पाणी असतं ते, तर ते असंच टाकून न देता अशा पद्धतीने झाडांना घातलं तर ते खूप फायदेशीर असं झाडांसाठीही, आणि थंड पाणी आपलं वायाही जात नाही. त्यानंतर ना उन्हाळा सुरू व्हायच्या आधी आता आपण आपला माठ जो आहे ना त्याच्यातलं पाणी मस्त छान असं थंडगार राहण्यासाठी मीठ घेतलेलं आहे मी. ह्यावेळेस मी याच्यात खड्या मिठाचा वापर केलेला नाही आहे, कारण ते ना जरा जाड पडतं माठ स्वच्छ करण्यासाठी. त्यामुळे बारीक मीठ जर घेतलं तर त्याच्याने माठ आपला एकदम मस्त छान असा क्लीन होऊन जातो. त्यामुळे मी आता आपल्या रोजच्याच वापरातलं बारीक मीठ घेतलेलं आहे
आणि त्याच्याने माठ पूर्णपणे स्वच्छ करून घेणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, माठ आपला भरलेला असतो ना, त्यामुळे त्याच्यावरती व्हाईट रंगाचं असं हे होऊन जातं, पाण्याचे क्षार वगैरे असल्यामुळे व्हाईट कलरचं असं भुरसट भुरसट होतं माठाला वरच्या साईडने. तो ओलावा पकडलेला असतो आतून त्यामुळे. तर ते सुद्धा याच्याने व्यवस्थित असं निघून जातं आणि माठ आपला एकदम स्वच्छ क्लीन होऊन जातो. कारण त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं कंटिन्यू, त्यामुळे तो वरच्या साईडनेही बऱ्याचदा खराबही होतो. आता माझा हा डिझाईनचा होता माठ पूर्णपणे, पण आता त्याचं डिझाईन जी आहे ती हळूहळू निघायला लागलेली, कारण 3 वर्ष झालेली आहेत माठाला माझ्या. त्यामुळे हळूहळू माठ जसं जुना होतो तसं ही वरची जी कोटिंग आहे डिझाईनची ती निघत जाते. तर आतल्या साईडने सुद्धा मी अशा पद्धतीनेच माठ व्यवस्थित असं मीठ टाकून स्वच्छ करून घेणार आहे, जेणेकरून माठातलं पाणी उन्हाळ्यामध्ये थंडगार आपल्याला प्यायला मिळेल त्यासाठी. आणि आम्ही तरी फ्रीजचं पाणी न पिता कंटिन्यू, म्हणजे आम्हाला माठातल्या पाण्याचीच सवय झालेली आहे सगळ्यांनाच. मी फ्रीजमधलं पाणी कधीच आम्ही फ्रीजमध्ये पाणी ठेवतही नाही आणि पितही नाही. 12ही महिने आमचं माठातलंच पाणी असतं. त्यामुळे मग माठ वेळोवेळी स्वच्छ करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि खास करून तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने मीठ घालून जर आपण आपला माठ स्वच्छ करून घेतला तर मग त्याच्यातलं पाणी थंड राहण्यासाठी खूप जास्त मदत होते. तर आणि जर बरेच जण फ्रीजचं पाणी पितात, माठाचा वापर करत नाही, पण मग उन्हाळ्यामध्ये तरी माठाचं पाणी पिलंच पाहिजे. कारण माठातल्या पाण्याची चवच खूप छान आणि अगदी मन असं गार होऊन जातं थंडगार माठातलं पाणी पिलं की. जरी आपल्या घरामध्ये फिल्टर असलं तरीसुद्धा ह्या गोष्टी वेळोवेळी क्लीन करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण पाणी म्हणजे आपला मेन महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची स्वच्छता करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे वेळच्या वेळी आठवड्यातून एकदा दोनदा तरी ह्या गोष्टी क्लीन होणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आपला फिल्टर म्हणा किंवा माठ म्हणा, वेळोवेळी आपण क्लीन करूनच घेतलं पाहिजे. तर आता माठ व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे. आतून सुद्धा तुम्ही बघू शकतात की पूर्णपणे असा व्यवस्थित मस्त मिठाने अगदी स्वच्छ निघून जातो आणि त्याच्यातलं पाणी थंडगार होण्यासाठी या दिवसाची तर खूप जास्त मदत होत असते. तर उन्हाळा लागायच्या आधी ह्या गोष्टींची आपण काळजी घेतलीच पाहिजे, की आपला माठातलं पाणी थंडगार कसं राहील, जेणेकरून आपली तहान जी आहे ती खूप जास्त मस्त अशी भागेल आणि थंडगार पाणी आपल्याला प्यायला मिळेल. तर त्यानंतर मग पुढचं म्हणजे जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये आपण जास्त करून काकडी, बीट वगैरे याचं आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. कारण काकडीमध्ये ना खूप सारं पाणी वगैरे असतं आणि त्यामुळे आपली शरीरातली पाण्याची जी कमतरता आहे ना ती भरून निघते. त्यामुळे आपण आणि पाणी असलेलं फ्रुट्स वगैरे जसं की आपलं वॉटरमेलन वगैरे, आपलं खरबूज, हे जे आहेत ना याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आणि भाज्यांमध्ये सुद्धा असं पाणी असलेल्या भाज्या खाल्ल्या तर खूप जास्त छान असतात. जसं की दुधी भोपळा, दोडके वगैरे, गिलके ह्या ज्या काही भाज्या आहेत. आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भाज्या उपलब्धही नसतात काही ठिकाणी. तर ज्या भाज्या मिळतील तशा आपण आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला पाहिजे. आणि दुपारच्या जेवणामध्ये थोडं का होईना दही किंवा ताक असं आपण घेतलं पाहिजे. ताकमुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि थोडी तरी ताक आपण दुपारच्या वेळेस किंवा 1 वाटी दही असं आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल जे आहेत ना ते आपण दुपारच्या जेवणात आपण करू शकतो. तर असं छोट्या-मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या उन्हाळ्यामध्ये आपण त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. जसं की आपण आता कोशिंबीर वगैरेही करून आपल्या आहारामध्ये घेतली. काकडी, बीट असं सलाड न घेता कोशिंबीरसुद्धा खूप छान मस्त असते. तर चला ताईंनो, आजचा हा जो काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.